इचलकरंजी महापालिकेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्याकडे बंद लिफाफ्यात सुपूर्द केला। हा अर्थसंकल्प आता स्थायी समितीकडे दाखल झाला असून येत्या 12 तारखेला होणाऱ्या सभेत तो सभागृहात सादर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शहरातील विविध विकास कामांसाठी कोणत्या तरतुदी करण्यात येणार आहेत याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आलेला हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, मलनिरासन व्यवस्था तसेच नागरिकांसाठी मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर विशेष लक्ष देण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे। यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी अर्थसंकल्प स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि शहरवासियांच्या हिताला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात येईल। नागरिकांना दिलासा देणाऱ्या योजनांसह शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांसाठीही आवश्यक तरतुदी करण्यात येणार आहेत। महापालिकेच्या आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात आहे। आगामी वर्षात शहरातील प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याबरोबरच नवीन प्रकल्पांना देखील चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। त्यामुळे 12 तारखेला होणाऱ्या सभेत सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, मुख्य लेखाधिकारी विकास खोलपे, लेखापरीक्षण आरती खोत तसेच उपलेखापाल रामचंद्र कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते। महापालिकेच्या प्रशासकीय पातळीवर करण्यात आलेल्या तयारीनंतर आता हा अर्थसंकल्प स्थायी समिती व सभागृहाच्या चर्चेनंतर अंतिम स्वरूपात मंजूर होणार आहे।